सभागृहात घुमला अनुभवाचा दम, वाळुंजकरांचा थेट इशारा, स्मारक वादालाही दिला कायदेशीर ट्विस्ट। नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेकडे आज संपूर्ण पंढरपूरकरांचं लक्ष लागून राहिले होते आणि त्या अपेक्षांना पूर्ण करत सभागृहात एकच नाव ठळकपणे घुमले, ॲडव्होकेट सुनीलजी वाळुंजकर। 35 ते 40 वर्षाचा प्रशासनाचा दांडगा अनुभव, माजी उपमुख्य अधिकारी म्हणून कामाचा ठसा आणि विद्यमान नगरसेवक म्हणून आक्रमक भूमिका, या तिन्हींचा संगम आज सभागृहात पाहायला मिळाला। माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांचे कट्टर विश्वासू म्हणून ओळख असलेल्या वाळुंजकरांनी सत्ताधाऱ्यांना थेट धारेवर धरत प्रशासनाला आरसा दाखवला। सर्वसामान्यांच्या प्रश्नांचा बारकाईने अभ्यास करून त्यांनी एकामागून एक मुद्दे मांडले। स्मशानभूमीतील गॅस दाहिनीचा खर्च नागरिकांकडून घेऊ नये, हा खर्च माजी आमदार प्रशांतराव परिचारक युथ फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नगर परिषदेकडे जमा केला जाईल, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली। तसेच झोपडपट्टी धारकांना हक्काची जागा मिळावी, एमआय ट्रॅकवरील सुरक्षा व्यवस्था मजबूत करावी आणि पावसाळ्यापूर्वी शहरातील पाणी साचण्याच्या समस्येवर तातडीनं उपाय करावे। त्याचबरोबर एक कामगार नेता म्हणून भूमिका बजावत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांची ग्रॅज्युएटी व रजेचा पगार मिळावा व शिक्षित कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ द्यावा म्हणून मागणी केली। अशा ठोस मागण्यांनी त्यांनी प्रशासनाला अक्षरशः घेरले। मात्र सभागृहातील सर्वात चर्चेचा मुद्दा ठरला तो दिवंगत आमदारांच्या स्मारकाचा। भालके गटातील काही नगरसेवकांनी स्मारक एकाच ठिकाणी उभारावे अशी मागणी करताच वातावरण तापलं। यावर वाळुंजकरांनी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि संतुलित भूमिका घेत स्पष्ट केलं, स्मारक उभारण्यास कोणताही विरोध नाही, मात्र निर्णय घेण्यापूर्वी दिवंगत आमदारांच्या वारसांकडून लेखी संमती आवश्यक। प्रत्येक आमदाराचा कार्यकाळ आणि काम करण्याची पद्धत वेगळी असल्यानं कायदेशीर बाबी पूर्ण होणं गरजेचं आहे। या भूमिकेमुळे भावनिक मुद्द्याला त्यांनी कायदेशीर चौकटीत आणत चर्चेला नवे वळण दिलं। सभागृहात त्यांच्या या स्पष्ट भूमिकेनंतर आता शहरात दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे। दिवंगत आमदारांच्या स्मारकाच्या वादाला आता पूर्णविराम मिळणार का? एकूणच अनुभव, अभ्यास आणि निर्भीड मांडणीच्या जोरावर वाळुंजकरांनी आजची सभा गाजवली आणि पंढरपूरच्या राजकारणात नवा टोन सेट केला। यांनी दिवंगत आमदारांच्या पुतळ्यासंदर्भात त्या ठिकाणी जी चर्चा केली, खरं तर पंढरपूर हे आध्यात्मिक क्षेत्र आहे आणि या आध्यात्मिक क्षेत्रासाठी असेल, तालुक्यासाठी असेल, पंढरपूर शहरासाठी असेल, त्याला श्री बाबा जोशी असतील, तात्यासाहेब टिंगरे असतील, नारायणराव पटवर्धन असतील, आमचे कामगार नेते भाई राऊळ असतील, त्याचबरोबर ज्यांनी 18 वर्ष या ठिकाणी एक चांगला कारभार या ठिकाणी केला ते कर्मवीर पाटील असतील, ज्या कर्मवीर सुधारबद्ध परिचारकांनी 20-25 वर्ष या ठिकाणी आमदारकी केली, त्याचबरोबर आदरणीय भारतनाना बालके साहेब यांनी सुद्धा 9-10 वर्ष या ठिकाणी या शहराच्या तालुक्यासाठी विकासासाठी काम चालू केलं। खरं निश्चित त्यांचं चांगलं योगदान आहे आणि हे स्फूर्तीस्थान आहेत आपल्याला, त्यामुळे पुतळे बसवण्यासंदर्भात आमची कुणाची हरकत असण्याचं काही कारण नाही। परंतु कारण ज्यावेळेस आपण एखाद्या पुतळे का बसवावे तर त्या पुतळ्याच्या मागे भावना असतील की तिने काहीतरी चांगलं काम केले, सत्कार्य केले, म्हणून अशा लोकांचे पुतळे या ठिकाणी बसले जातात। पुतळे बसवत असताना काही मुद्दे या ठिकाणी आले की मला वाटतं अमरदीप पाटलांनी या ठिकाणी या विषयाला हरकत घेतली। या विषया हरकतीमध्ये त्यांनी सांगितले की पंढरपूर तालुक्याचे भाग्यविजेते म्हणून कर्मवीर रावधूमाना पाटील यांचे स्मारक पंढरपूर शहरात होणे आमच्यासाठी आनंदाची बाब आहे। परंतु सदर स्मारक हे इतर माजी दिवंगत आमदार यांच्या सोबत एकत्रित करणे सोयीस्कर होणार नाही, कारण पंढरपूर शहर तालुक्यासाठी प्रत्येक दिवंगत आमदार यांचे योगदान वेगवेगळे आहे आणि प्रत्येक आमदाराचा कालखंड हा वेगळा आहे। त्यामुळे सर्व दिवंगत आमदारांच्या पुतळ्याचे एकत्रित स्मारक उभारणे चुकीचं आहे। कर्मवीर अवधूमराव पाटील यांच्या योगदानाबद्दल नोंद घेण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांनी त्यांच्या कार्यकाळात स्थापन केलेल्या संस्था कायम अल्पकाळात कर्जमुक्त करून शिलकीच्या ठेवीत ठेवून नफ्यामध्ये चालल्या होत्या। एकच उदाहरण द्यायचं झाल्यास श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे देताई ज्या साखर कारखान्याच्या कर्मवीर अवधूमराव पाटील यांनी केलेल्या निरपेक्ष आणि काटेकोर आर्थिक कारभारामुळे पंढरपूर शहरातील बाजारपेठेला पर्यायाने पंढरपूर शहराच्या आर्थिक विकासाला गती दिली आहे, हे आपणास माहिती आहे। पुढील काळात विठ्ठल कारखान्याची वाटचाल ही आपणास ज्ञात आहे। मुळामध्ये कर्मवीर अवधूमराव पाटील यांचा पुतळा रुपी स्मारक उभारण्यास
कुटुंबीय म्हणून आमची प्राथमिकता नसून कर्मवीर औदुंबरावांना यांनी निर्माण केलेल्या संस्था त्यांनी घालून दिलेल्या नियमानुसार चालणे हे आमचं उचित व जीवन स्मारक आहे. तरी कर्मवीर औदुंबर यांचे स्मारक उभारण्या संदर्भात कोणताही निर्णय घेताना कुटुंबीय म्हणून आमच्या परिवारातील प्रत्येक सदस्यांची लिखित परवानगी घेणं कायदेशीर आवश्यक आहे याची नोंद घ्यावी. आणि आपण दिनांक 30 मार्च रोजी सर्व सदस्यांनी घेतलेल्या विषय क्रमांक 4 ला आमची मान्यता नसल्याची नोंद करावी असे पत्र त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे आणि ते प्रसिद्ध झाले. मी आता मगाशी म्हणलं की या सगळ्यांचं योगदान आहे आणि पुतळे बसवत असताना शासनाने 2017 साली जे परिपत्रक काढले त्या परिपत्रकाच्या जर शर्तीच्या अटीची पूर्तता होत असेल तर निश्चितपणाने हे पुतळे बसले पाहिजे, पुतळे बसवले गेले पाहिजे. आणि मग आमची सर्वांना मागणी आहे की आमच्या पुतळा बसवणं अजिबात कुणालाही पुतळा बसवणं आमचा विरोध नाही. आपण निश्चितपणानं 2017ची जी काही शासनानं मार्गदर्शक तत्व दिले, सूचना दिल्या त्याची अंमलबजावणी करावी. जर त्यामध्ये जर पाटील साहेब या ठिकाणी तिन्ही त्याच्या वारसाने दिले असते तर जर त्या 2017च्या परिपत्रकामध्ये कुटुंबाची संमती घेणं बंधनकारक आहे का नाही याची जर आपण पडताळणी करावी आणि प्रत्येक कुटुंबाची जर अशी परवानगी घ्यायची असेल तर सगळ्याच माझ्या आमदारांच्या ज्या आमदारांचे आपण या ठिकाणी पुतळे बसवणार आहोत त्याचे कारण मला वाटतं बऱ्याच लोकांचं माहिती असेल की कोण आमदार होते, परंतु या सगळ्या आमदारांचं हे कार्य अतिशय पण चांगलं आहे. त्यामुळे 2017 साली जी काही शासनाने परिपत्रक काढले त्याची अंमलबजावणी करावी. करत असताना त्याची मार्गदर्शक सूचना या सूचना दिल्या त्या आपण विहित पाळाव्या आणि निश्चितपणाने पुढे निर्णय घ्यावा अशी मागणी.